आदरणीय आणि श्रद्धेय व्यासपीठ, आणि डोंगरे महाराजांच्या तत्वार्थ रामायणाच्या अनुवादाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाकरता उपस्थित आपण सर्व संत सज्जन माता भगिनी, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि सर्वप्रथम तत्वार्थ रामायण या ग्रंथाच्या मराठी अनुवादाचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो. श्री समर्थ सेवा मंडळाच्या अनुज्ञेनं, त्यांच्या पुढाकारानं स्थापित झालेलं श्रीमद ग्रंथराज दासबोध अध्ययन या संस्थेच्या वतीनं हे प्रकाशन इथं संपन्न झालेलं आहे. या प्रकाशनाचं किंवा या कार्यक्रमाचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर मी इतकंच म्हणेन की एका रामचंद्राने प्रभू रामचंद्राचं केलेलं हे वर्णन त्या ग्रंथाचं आज प्रकाशन आहे. ब्रह्मलीन डोंगरे महाराजांचं पूर्ण नाव रामचंद्र केशवदेव डोंगरे असं होतं. ते स्वतः रामचंद्र होते आणि त्यांनीच या ग्रंथाचं हा ग्रंथ निर्माण केला आणि त्याचा मराठी अनुवाद आपण आज प्रकाशित केला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी जी मघाशी संचलनातून उद्धृत करण्यात आली, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. परब्रह्म हे स्वसंवेद्य असतं असं वेदांत सांगतो. आणि स्वसंवेद्य आहे याचा अर्थ परब्रह्मच परब्रह्माला जाणू शकतं असा त्याचा सामान्य अर्थ आहे. जर परब्रह्मच परब्रह्माला जाणतं तर रामचंद्रच रामचंद्राला जाणेल याच्यात आश्चर्य वाटण्याचं मला तरी काही दुसरं कारण दिसत नाही. हे तत्वार्थ रामायण आहे. तत्वार्थ रामायण काय आहे, कसं आहे याचा प्रास्ताविकामध्ये विचार झाला या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या संबंधानं आणि अन्य काही संबंधानं. तत्वार्थ रामायण हे काय आहे? कारण मगाशी सांगण्यात आलं की जवळजवळ 80-90 काहीतरी रामायणं आपल्याला मिळतात. माझ्या माहितीप्रमाणे, मी कदाचित चुकत असेल किंवा अन्याय काही असेल, पण माझ्या माहितीप्रमाणे वेगवेगळ्या रामायणांची संख्या जवळजवळ 200च्या घरात जाते. या सगळ्या रामायणांमधून प्रभू रामचंद्रांचं व्यक्तिमत्व, प्रभू रामचंद्रांचं स्वरूप, त्यांचं कार्य, त्यांच्या जीवननिष्ठा, त्यांची जीवनशैली आणि एकूणातच त्यांचं स्वरूप याचं प्रतिपादन झालेलं आहे. पण ते होत असताना प्रत्येक रामायणाचा असा काही एक अलौकिक विशेष असतो. प्रत्येक ग्रंथकर्त्याचा काही विशेष असतो. त्या ग्रंथकर्त्याचा स्वभाव त्या ग्रंथातून अभिव्यक्त होत असतो. मूळ वाल्मिकी रामायण आहे. आपण या रामायणाचा विचार केला तर भवभूतींनी या रामायणाचा विचार करताना असं सांगितलंय की रामायण हे रामचंद्र प्रभूंचं जे चरित्र आहे, हे चरित्र शोक या रसानं भरलेलं आहे. रामायणामधून जो रस प्रकट झालेला आहे तो करुण रस आहे आणि करुण रसाचा स्थायी भाव शोक आहे. आपल्या साहित्याच्या दृष्टीने करुण रसाचा स्थायी भाव शोक आहे. तर याच्यामध्ये करुण रस प्रकट झाला. भवभूतींनी म्हटलंय एको रस हा करुण एव. एकच रस रामायणामध्ये आहे आणि तो करुण आहे, कारुण्य आहे. रामचंद्र प्रभू अवताराला आले, शिक्षण घेतलं, राज्यावर बसणार होते, परंतु वनवासामध्ये जावं लागलं. कारुण्य आहे. वनवासामध्ये त्यांना त्रास झाला, दुःख वाटतं. सीता मातोश्रींचं अपहरण झालं, कारुण्य आहे.
तिथे जाताना अनेक प्रतिबंध आले. समुद्राने वाट अडवावी, सीता मातोश्रींचा शोध लागू नये. या सगळ्या कारुण्यातून पुढे जात 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 सीता मातोश्रींना प्राप्त करून घेतल्यानंतरही त्यांचा त्याग करावा लागणं कारुण्य आहे. असं सगळं कारुण्य आहे, कारण या ग्रंथाची निर्मितीच मुळात अशा शोकातून झालेली आहे. रामायणाचं वर्णन करताना शोक श्लोकत्व मागतः असं म्हटलं जातं. मगाशी त्याचा उल्लेख झाला की शोक हाच श्लोकातून क्रौंच पक्षाचं जोडपं बसलेलं असताना एका पारध्याने त्यातल्या नराला बाण मारला आणि तो आर्त स्वरात किंकाळी फोडत तो खाली पडला आणि त्याच्या मरणानंतर त्याच्या पत्नीने जो आक्रोश केला त्या आक्रोशानं वाल्मिकी ऋषींचं अंतःकरण द्रवलं आणि त्यांच्या मुखातून हा अनुष्टुप छंदातला श्लोक बाहेर पडला. त्यांनी त्याला शाप दिला, मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम शाश्वती समहा यत्क्रौंच मिथुनादेकम अवधी काममोहितम. असा शाप त्यांच्या मुखातून बाहेर पडला, तो शोक त्यांच्या मुखातून बाहेर पडला आणि तो श्लोक अनुष्टुप छंदातून त्या श्लोकातून अभिव्यक्त झाला. शोक श्लोकत्वम आगतः हे रामायणाचं मूळ आहे. मुळात शोक हा करुण रसाचा स्थायी भाव आहे. त्यामुळे त्यातूनच जर ग्रंथाची निर्मिती झालेली असेल तर भवभूतींना सगळं रामायण करुण रसानं युक्त आहे असं वाटणं याच्यात नवल नाही आहे. ग्रंथकर्त्याचा स्वभाव त्या ग्रंथातून व्यक्त होत असतो. रामायण हा अलौकिक ग्रंथ आहे. जी रामायणं आत्ता भारतभरामध्ये आणि भारताच्या बाहेर पूर्ण रूपानं अर्ध्या रूपानं जी काही आपल्याला प्राप्त होतात त्या सगळ्या रामायणाचा मूल आधार हा वाल्मिकी रामायण आहे. परंतु ही सगळी रामायणं जेव्हा व्यक्त होतात तेव्हा त्या त्या ग्रंथकर्त्यानुसार आपण जर भावार्थ रामायण पाहिलं एकनाथ महाराजांचं तर त्या रामायणामध्ये स्वतः नाथ महाराजांनी जवळजवळ 25-26 रामायणांची यादी दिली आहे की किती रामायणं उपलब्ध आहेत. याच्यामध्ये पार्वतींनी शंकरांना प्रश्न विचारल्यामुळे शंकरांनी पार्वतीला सांगितलेलं रामायण वेगळं आहे आणि शंकरांनी उमेला सांगितलेलं रामायण वेगळं आहे. म्हणजे काय आहे माहिती नाही, पण ही दोन रामायण वेगळी मानली जातात. शैव रामायण वेगळं मानलं जातं, शिव रामायण वेगळं मानलं जातं. त्याची यादी नाथ महाराजांनी आपल्याला भावार्थ रामायणामध्ये दिलेली दिसते. ही सगळी रामायणं जेव्हा व्यक्त झाली तेव्हा त्या रामायणाचे जे कर्ते आहेत त्या रामायणाच्या निर्मितीच्या वेळेला त्यांच्या अंतःकरणातला रामचंद्र प्रभूंबद्दलचा जो सद्भाव होता, त्यांच्याकडे बघण्याची जी वृत्ती होती, त्या वृत्तीतून, त्या भूमिकेतून, त्या स्वभावातून आणि त्या दर्शनातून ते रामायण त्या स्वभावाने फुलत गेलेलं आहे. आपण जर रामायणांचा अभ्यास केला तर आपल्याला असं सहज समजू शकतं. त्यामुळे आपण जर बारकाईनं बघितलं तर अध्यात्म रामायण हे रामचंद्र प्रभूंना पूर्ण ब्रह्म मानतं. आपण जर थोडंसं भावार्थ रामायणामध्ये आलो किंवा आपण समर्थांच्या रामचंद्र प्रभूंच्या चरित्राच्या संबंधानं समर्थांचं जे चिंतन आहे ते पाहिलं किंवा गोस्वामीजींचं चिंतन आपण तुलसी रामायणामध्ये पाहिलं तर यांनी रामचंद्र प्रभूंना सगुण ब्रह्म म्हणून व्यक्त केलेलं दिसतं. सगुण ब्रह्म, काही ठिकाणी केवल ब्रह्म आहे, काही ठिकाणी सगुण ब्रह्म आहे. आपण वाल्मिकी रामायणाचा प्रारंभ पाहिला तर या पृथ्वीच्या पाठीवर असा कोण नर आहे या पृच्छेतून रामायण सुरू झालंय आणि नर रूपानं, मनुष्य रूपानं रामचंद्र प्रभूंच्या जीवनचरित्राचं मूल्यांकन आपल्याला वाल्मिकी रामायणामध्ये दिसतं. तेच जर आपण थोडंसं पुढे जाऊन आपण जर योग वसिष्ठामध्ये गेलो तर वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना केलेला उपदेश, ज्याला बृहद रामायण असं म्हटलं जातं, त्या बृहद रामायणाचा विचार जर आपण केला तर तिथं रामचंद्र प्रभू हे ब्रह्म, सगुण, निर्गुण या भानगडीत कुठेही न पडता तिथे रामचंद्र प्रभू हे मुमुक्षु किंवा साधक रूपामध्ये आपल्या प्रत्ययाला येतात. की रामचंद्र प्रभूंनी केलेले प्रश्न, त्या प्रश्नातून त्यांची एक अवस्था, त्या अवस्थेतून त्यांची जाणवलेली जिज्ञासा वृत्ती, त्या जिज्ञासेतून त्यांच्या अपूर्णतेतून परिपूर्णतेकडे जाण्याचा काही प्रयत्न, या सगळ्या भूमिका आपल्याला योग वासिष्ठामध्ये दिसायला लागतात. आणि योग वासिष्ठ हे असा ग्रंथ आहे. योग वासिष्ठ हा असा, आता मगाशी नीलमताई बोलल्या किंवा अनेक वेळेला म्हणजे त्यांनी माननीय एकनाथजी शिंदे यांच्याबद्दलही असं बोलून दाखवलं की ते जर
आले वारंवार पंढरपूरला आणि आळंदीला, तर ते वारकरी होतील की काय यांना भीती वाटली. तर मला फार आनंद वाटला. म्हणजे मी त्या असत्या तरी हेच बोलणार होतो. नाही, खरंच बोलणार होतो. म्हणजे त्या गेल्यात म्हणून मी हवे बोलतो असं नाही. मी त्या असत्या तरी हे बोलणार होतो की माझं म्हणणंच असं आहे की राज्यकर्त्यांनी योग वासिष्ठाचा अभ्यास केलाच पाहिजे. राज्यकर्त्यांनी महाभारताचा अभ्यास केलाच पाहिजे. हा रामायण महाभारत हा आपल्या संस्कृतीचा इतिहास आहे, हे त्यांनी अभ्यासलंच पाहिजे. उत्तम राजकारणी होण्याकरता महाभारतातल्या दुर्योधनाचा उत्तम अभ्यास करता आला पाहिजे. म्हणजे मी हे गौणार्थानं बोलत नाही, हे यथार्थतेनं बोलतो. आपण युधिष्ठिर व्हावं अशी कुणाची अपेक्षा नाही आणि सध्याच्या राजकारण्यांना ते शक्यही नाही. मला त्याच्याबद्दल किंतूच नाही. पण निदान दुर्योधनाचा बारकाईला अभ्यास केला तर राजधर्म नाही तर नाही, निदान राजकारण कळायला तरी काही प्रत्यवाय नाही. राजधर्म कदाचित नंतर कळेल, राजकारणातून राजधर्माकडे जाता येईल. परंतु मला आनंद वाटला. माझं म्हणणं हेच आहे की रामायणासारख्या, ज्ञानेश्वरीसारख्या, दासबोधासारख्या ग्रंथराजांचा अभ्यास करून जर राजकारणातली प्रवृत्ती होत असेल तर त्या राजकारणाला राजकारण न म्हणता राजधर्म म्हणण्याचा आनंद सगळ्याच प्रजाजनांना मिळेल. आणि म्हणून यांनी वारंवार इथे आलं पाहिजे, वारंवार गडाच्या पायऱ्या चढलं पाहिजे, वारंवार तिथे दमलं पाहिजे, तिथे थकलं पाहिजे, तिथे मध्ये बसलं पाहिजे. आळंदी पंढरपूरच्या वारीमध्ये, सासवडच्या घाटामध्ये काय अडचणी आहेत हे कळल्या. आम्ही खंत नाही व्यक्त केली. मी सुहासजी आपल्याला बोलताना बारकाईनं ऐकलंय आणि मला थोडंसं आपल्याबद्दल हेही बोलायचं आहे की आपण, मला याचा आनंद झाला की आपण खंत नाही व्यक्त केली, आपण अपेक्षा व्यक्त केल्या. खंत व्यक्त करणं वेगळं असतं आणि अपेक्षा व्यक्त करणं वेगळं असतं. रामायणाकडे परत येतो. हे रामायण आज आपण जे प्रकाशित केलं ते तत्वार्थ रामायण आहे. तत्वार्थ रामायण काय आहे? श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंधामध्ये वदंती तत्तत्वविदम तत्वम यज्ञानम अद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते असा विचार भागवताच्या प्रथम स्कंधामध्ये बोलून दाखवला की तत्व म्हणजे काय आहे आणि हे तत्वार्थ रामायण काय प्रकरण आहे. नुसतं रामायण असू शकत नाही का? त्याला तत्वार्थ हे विशेषण देऊन काही विशेष साध्य करायचं आहे का? तत्वार्थ म्हणजे काय आणि त्याचा भाव या ज्या रामायणामध्ये जो व्यक्त झालाय. मी हिंदीतलंही डोंगरे महाराजांचं रामायण पाहिलंय. गुजराती येत नसल्यामुळे पाहता आलं नाही, कळत नाही. भाषा साधारण कानावरून गेलेली असली तरी ती कळत नाही. त्यामुळं मूळ गुजराती जरी पाहता आलं नाही तरी त्याचा हिंदी अनुवाद प्रकट झालेला आहे, तोही मी पाहिलेला आहे. आणि आत्ता या तत्वार्थ रामायणावर काही लिहिताना मला ते पाठवलं होतं म्हणून तेही मी पाहिलं आहे. कारण ग्रंथ न पाहता बोलणाऱ्यांना समर्थाने शहाणं म्हटलं नाही, त्यामुळे मला हे बोलायचं होतं म्हणून मला तो ग्रंथ बघणं आवश्यक होतं. निदान संतांकडून स्तुती झाली नाही आपली तरी निंदा होऊ नये एवढी तरी काळजी आपण साधक म्हणून घेतली पाहिजे, म्हणून मी तो ग्रंथ पाहिला आहे. त्यामुळे हे पाहताना हे जाणवलंय की हे तत्वार्थ रामायण काय आहे. रामायण सांगणं, रामायण ही कथा म्हणून सांगणं, त्याच्यामध्ये रामचंद्र प्रभूंचं चरित्र सांगणं, त्या चरित्रातून जे काही व्यक्त करायचं आहे ते करणं हा भाग स्वतंत्र असतो. पण त्याच्याकडे बघण्याची एक शुद्ध बुद्धी लागते, ग्रंथाकडे बघण्याची. त्याच्याकडे एक साकल्यानं त्या ग्रंथाला आपल्या, कारण होतं काय, जसं जसं प्रकरण पुढे येत जातं तसं तसं त्या प्रकरणाचं विवरण करणं हे वक्त्याचं लक्षण होत नाही. ग्रंथाबद्दल बोलत असताना, ग्रंथातल्या पहिल्या श्लोकाबद्दल बोलताना त्या वक्त्याला ग्रंथातल्या शेवटच्या श्लोकाचं भान असलं पाहिजे तर ते वक्त्याचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे हे रामायण हे तत्वार्थ रामायण काय आहे, तत्वार्थ असं त्याला का म्हटलं गेलं असेल याचा विचार करताना, अर्थात आपण आता हा ग्रंथ घेऊन घरी जाल तेव्हा हा ग्रंथ आपण वाचाल याच्यावर माझा विश्वास आहे. अर्थात दोन्ही तिन्ही अर्थाने तो मंडळाकडून प्रकाशित झालाय म्हणून श्रद्धेनं आपण वाचू, याच्याबद्दल वाद नाही. तो एका विशिष्ट परिश्रमातून निर्माण झालाय म्हणून त्या परिश्रमाला न्याय देण्याकरता म्हणून आपण वाचू, याबद्दलही माझ्या मनात किंतु नाही. पण याही पलीकडे जाऊन वेगळं काहीतरी आपल्याला समजून घेण्याची जिज्ञासा ती शमवण्याकरता आपण हा ग्रंथ वाचू, याच्याबद्दल माझ्या मनात खात्री आहे. या ग्रंथाचं अवलोकन करताना आपल्याला आता हे जाणवत राहील की हे तत्वार्थ रामायण काय आहे. मला हे सांगायचंही आहे
पण माझ्या मनात ही भीती आहे की मीच जर सांगितलं तर तुम्ही काय वाचाल. म्हणून मला त्याचा थोडासा संकोच करणं महत्वाचं वाटतं. मला माहिती नाही मला किती वेळ बोलायचंय, पुढचा कार्यक्रम काय मला माहिती नाही. पण मगाशी माझ्याबद्दल बोलताना नीलमताई असं म्हणाला की पुढच्या वक्त्याचं प्रवचन आहे म्हणून. तर मला बरं वाटलं होतं की प्रवचन हा शब्द वापरल्याने मला बरं वाटलं. पण असो, मी काही तेवढं बोलणार नाही, थोडं कमी बोलेन त्यापेक्षा. हे तत्वार्थ रामायणाच्या ज्या भूमिका आहेत ना, वदंती तत्त्वविदम तत्वम यज्ञानम अद्वयम ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते, असं भागवतांनी म्हटलं आहे. त्याच्यावरच्या टीकांचा अनुवाद मला आता सांगायचा नाही. जे तत्व असतं त्याच तत्वाला ब्रह्म, परमात्मा आणि भगवान या शब्दानं शब्दित केलं जातं असं भागवतांनी म्हटलं आहे. त्यालाच ब्रह्म म्हणतात, त्यालाच परमात्मा म्हणतात आणि त्यालाच भगवान असं म्हणतात. तर जे भगवत तत्व असतं तेच तत्व हे तत्व ब्रह्मतत्व म्हणून प्रसिद्ध असतं. याचा विचार फार करणार नाही. पण भगवान हा शब्द कोणत्या अर्थाने, भग ही संज्ञा वेगळी आहे. 6 गुणांना एकत्रित येणं याला भग असं म्हणतात. 6 गुणांनी ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायाच्या आरंभी त्याचा विचार केलाय. विष्णू पुराणांतर्गत विचार आहे, सगळ्यात सांगण्यात तात्पर्य नाही. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी त्या संबंधानं आपल्याला विचार सांगितलाय की काय काय असतं, कसं कसं असतं, भगवान कशाला म्हणतात. 6 गुण जिथं एकत्रित येतात त्याला भगवान अशी संज्ञा येते. मला फार विस्ताराने त्याचा विचार करायचा नाही. आणि भगवान श्रीकृष्णांच्या बाबतीमध्ये विष्णू पुराणामध्ये आणि भगवद्गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये जो विचार बोलून दाखवण्यात आला त्याच्यामध्ये कृष्णस्तु भगवान स्वयं, हे जसं वारंवार भगवान श्रीकृष्णांबद्दल बोललं जातं तसं रामचंद्र प्रभूंबद्दल बोलताना सुद्धा रामस्तु भगवान स्वयं अशी उदाहरणं, अशी प्रमाणं आपल्याला सापडतात. भरणहा पोषा, मी थोडंसं लिहिलंय त्या संबंधामध्ये. भरणः पोषणाधारः शरण्यः सर्वव्यापकः करुणः षड्गुणैः पूर्णः रामस्तु भगवान स्वयं, असं वर्णन आहे. ही जी रामायण रामचंद्र प्रभूंच्या जीवनाच्या संबंधानं जो वेगवेगळा कंगोरा धरून बोलतात ना, याच्यामध्ये भले कुणी वाल्मिकी रामायण त्यांना नर समजू दे, कुणी त्यांना सगुण ब्रह्म समजू दे, कुणी त्यांना ईश्वर समजू देत. काही काही रामायणांनी फक्त ईश्वरत्व मानलंय रामाचं. म्हणजे वेगवेगळे रामायण आहे त्याच्यामध्ये फक्त ईश्वरत्व दिलंय. आता ईश्वरत्व देणं म्हणजे भगवत स्वरूपत्व मानणं आहे का, तर वेदांत दृष्टीने नाही आहे. वेदांताच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर, मला त्यात जायचं नाही. ईश्वर वेगळा असतो आणि परब्रह्म वेगळं असतं वेदांताच्या दृष्टीने. ईश्वराकडे नियमनशीलता आहे म्हणून त्याला ईशनशीलता, ईशितुम शीलम यस्य सः ईश्वर हा, या अर्थाने तो ईश्वर शब्द जातो. तर त्याच्याकडे काय फक्त नियमनशीलता आहे, या जगताचं नियमन करणं एवढंच आहे त्याच्यामध्ये. कारण का, तो ईश्वर सुद्धा मायेमुळे झाला. ईश्वर सुद्धा मायेमुळे झाला. तो काही ईश्वर आहे आणि मी ईश्वर आहे असं सांगून ईश्वर झाला नाही. मायामध्ये आली, माया नावाची उपाधी लागली म्हणून त्याला ईश्वरत्व आलं आणि माया नावाची उपाधी लागली म्हणून आपल्याला जीवत्व आलं. एवढाच फरक आहे, एवढाच फरक आहे. मायाच ईश्वर बनवते आणि माया जीव बनवते. फक्त फरक एवढाच आहे की मायाच ईश्वराला ईश्वर बनवते, पण ईश्वर मायेची उपाधी लागली म्हणून तो ईश्वर असला तरी मायेवर त्याची सत्ता चालते म्हणून तो ईश्वर आहे. आणि माया नावाची उपाधी जीवाला लागली तरी जीव हा मायेच्या अंकित आहे म्हणून त्याला जीव म्हणतात. एवढाच फरक आहे. कुणी मायेच्या अंकित आहे, कुणी मायेवर प्रभुत्व गाजवतो म्हणून ईश्वर आणि जीव याच्यामधला फरक आहे. तर पंचदशीमध्ये आला, सोडून द्या. पण केवळ ईश्वर मानलं गेलं, केवळ नियमन करतो. मग कसं नियमन आहे, तर मग रामचंद्र प्रभूंनी कुत्र्याला न्याय दिला, आपल्याला चरित्रामध्ये दिसून येते. रामचंद्र प्रभूंनी एका पक्षाला न्याय दिला, रामचंद्र प्रभूंनी त्या कुत्र्यापायी एका संन्याशाला शिक्षा केली. ही जी वर्णनं आपल्याला दिसून येतात. किंवा समाज काहीतरी बोलला, काही चौकामध्ये कुजबूज झाली म्हणून सीता मातोश्रींना पुन्हा एकदा वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापर्यंत सोडण्याकरता लक्ष्मणाला सांगितलं वगैरे, ही जी सगळी चरित्र येतात. किंवा रामचंद्र प्रभू आपला अवतार समाप्त करत असताना सुद्धा लक्ष्मणाला दारावर उभं केलं होतं आणि लक्ष्मणाला सांगितलं होतं की जर
मला कोणी याच्यामध्ये विक्षेप आणेल तर त्याला देहांत प्रायश्चित्त मी देईन किंवा देहांताची शिक्षा देईन. आणि लक्ष्मणालाच मध्ये यावं लागलं काही कारणाने ऋषी दारावर थांबल्यामुळे, तर लक्ष्मणाला सुद्धा रामचंद्र प्रभूंनी देहांताची शिक्षा दिली. हे रामचंद्र प्रभूंची नियमनशीलता असते. कुणी त्यांना ईश्वर समजतं, कुणी काही समजतं, कुणी ब्रह्म समजतं, कुणी सगुण समजतं, कुणी निर्गुण समजतं, कुणी त्यांना साधक समजतं. या सगळ्या ग्रंथांमधून जरी अशा पद्धतीचा विचार रामचंद्र प्रभूंच्या जीवनचरित्राच्या संबंधानं व्यक्त झालेला असला तरी सुद्धा या सगळ्या रामायणाने सुरुवातीला किंवा शेवटी किंवा मध्ये कुठे ना कुठेतरी रामचंद्र प्रभूंना परब्रह्म मानलेलं आहे हे आपल्याला कुठे ना कुठेतरी अधोरेखित करावं लागेल. असं नाहीये की त्यांना केवळ सगुण ब्रह्म म्हटलं आणि तेवढ्यापुरता विषय संपला, असं झालेलं नाही. मग हे सगळी त्या ह्याच्यामध्ये सुद्धा प्रसन्न राघवाच्या सुरुवातीला प्रसन्न राघव नावाचं एक नाटक आहे. संस्कृतात 2 प्रसन्न राघव आहे, आपल्याला माहिती आहे सर. 2 प्रसन्न राघव आहे. एक भवभूतीचं आहे, ते फारसं प्रसिद्ध नाही, पण एक जयदेवांचं प्रसन्न राघव आहे. आणि या प्रसन्न राघवाच्या सुरुवातीला असा प्रश्न उपस्थित केला गेला की जो तो नाटककार उठतो, कवी उठतो आणि काय करतो तर रामचरित्राबद्दल लिहित बसतो. यांना काही दुसरे विषय नाहीत का? यांना दुसरं काही लिहावं असं वाटत नाही का? जो तो उठतो रामाबद्दल लिहितो, जो तो उठतो त्यांच्याबद्दल काहीतरी नाटक तरी लिहिल, काव्य तरी करेल, काही गद्य तरी लिहिल, पद्य तरी लिहिल. यांना काही दुसरे विषय नाही आहेत का? रामाबद्दलच सगळ्यांना का लिहावं वाटतं असा प्रश्न प्रसन्न राघवाच्या सुरुवातीला आला. आणि त्याच्याकरता एक फार सुंदर शब्दाची योजना जयदेवांनी केली. त्याने असं म्हटलं, रामचंद्र प्रभूंचं चरित्र म्हणजे सकल गुणगणानाम अवगुण हा, असा शब्द त्याने वापरला. की हे जे सगळे गुण आहेत ना, सगळे गुण मानवी जीवनाची धन्यता करण्याकरता आवश्यक असणारे जे सगळे गुण आहेत ना, या सगळ्या गुणांच्या ठिकाणी एक अवगुण असतो. आपण विचार करा, मी गुणी माणसाच्या ठिकाणी नाही म्हणत आहे. त्याने असं म्हटलंय हे जे सगळे गुण आहेत या गुणांच्या ठिकाणी एक असा अवगुण असतो की या सगळ्या गुणांना एकाच चरित्राचा आश्रय करावा. आणि हेच कारण आहे की सगळ्यांना रामचंद्र प्रभू हे आपले आदर्श वाटून त्यांना अवलंबन करून सगळ्या काव्य रसज्ञांना त्यांच्याबद्दल लिहावं वाटतं, ऐकावं वाटतं. हे त्याचं मूळ कारण म्हणून त्यांनी सांगितलं की सगळे गुण तिथे मानवी जीवनाच्या धन्यतेकरता आवश्यक असणाऱ्या सकल जीवन मूल्यांचं एकत्रित असं जर काही आपल्याला सार बघायचं असेल तर रामचंद्र प्रभूंचं चरित्र पहा. एक भाऊ म्हणून, एक पती म्हणून, पुत्र म्हणून, सखा म्हणून, बंधू म्हणून, पिता म्हणून, ज्या ज्या भूमिकेतून आपल्याला आपलं जीवन जसं जसं जगावंसं वाटतं त्या त्या जगण्याचा आदर्श जर काही असेल तर तो रामचंद्र प्रभू आहे, असं रामायण आपल्याला संपूर्ण व्यक्त झालेलं दिसतं. आता हे तत्वार्थ रामायण काय? हे तत्वार्थ का म्हटलं? त्याची फक्त संगती या रामायणामध्ये जी लावून दिलेली आहे तेवढी एक 5 मिनिटामध्ये मला आपल्यासमोर सांगायची आहे आणि थांबायचं आहे, कारण पुढचाही कार्यक्रम आहे. सगळंच आमचे आजोबा नेहमी असं म्हणत असत की वक्त्याने आपल्या जवळचं सगळं भांडवल एकदम श्रोत्यांसमोर कधी उघडं करू नये, थोडंसं राखून ठेवावं, नंतर बोलता येईल असं पाहावं, म्हणजे मग लोक आपल्याला विद्वान समजतात. तर मग त्याचा आश्रय करत, त्याच विचाराचा आश्रय करत थोडंसं त्याची संगती फक्त सांगतो. रामचंद्र प्रभू हे केवळ परब्रह्म आहे, कारण आपण त्यांना भगवान रामचंद्र प्रभू असं म्हणतो. यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतू निसंगाचा सांगातो, असं ज्ञानोबरांनी 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला म्हटलंय. त्या गुणांमध्ये काही फरक पडत असेल, थोडंसं विष्णू पुराणामध्ये थोडं वेगळं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी वेगळं म्हटलंय, पण ते त्या तपशिलात जाण्यात काही तात्पर्य नाही. मुद्दा हा आहे की या सगळ्या रामायणाचा विचार करताना रामचंद्र प्रभू हे केवळ ब्रह्म आहे. पण केवळ ब्रह्म हे कधीही आपल्या इंद्रियाचा अथवा प्रमाणाचा विषय होत नाही. कसं त्याला जाणायचं, कशाने त्याला जाणायचं, काय केलं म्हणजे केवळ ब्रह्म आपल्या प्रत्ययाला येईल, अनुभवाला येईल, येत नाही. कारण आमच्याकडे ते सामर्थ्य नाही. भले गुरुकृपा झाली तरी इंद्रियाच्या ठिकाणी तशा पद्धतीचं सामर्थ्य नसतं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या संबंधाने म्हटलंय, मनाची नखी न लगे बुद्धीची दृष्टी न रिगे ते इंद्रिया किरजोगे काय होईल. ते कसं होईल? त्याला इंद्रियाचा विषय करता येणार नाही. अनुभवामृतामध्ये सुद्धा ज्ञानोबरांनी याच्याकरता फार विस्तारानं विषय मांडलाय. तो
विस्तारच आहे, आता तो बोलण्यात तात्पर्य नाही, परंतु त्याला विषय करता येत नाही. मग परमात्मा अवताराला येणं, परमात्मा हे सद्रूपानं असणारं तत्व असूनही जर प्रत्ययाला येत नसेल तर आम्ही मनुष्य म्हणून जगण्यात तात्पर्य काय? आम्हाला जर भगवंताची जाणीवच करून घेता येत नसेल तर आमच्या जीवनाचं रहस्य काय, आमच्या जीवनाचा हेतू काय आणि आमच्या जीवनाचं यश काय? आम्ही जन्माला कशा करता आलो? समर्थांनी आपल्याला का मानवी देह दिल्याचं कारण सांगितले आहे. आम्हाला भगवंताची प्राप्ती करून घेता आली पाहिजे, या जन्माचा हेतू आहे, सार्थकत्व याच्यात आहे. ठीक आहे, पण ते होत नाही ना, मग काय केलं पाहिजे? मग हे जे संत असतात ना, हे जेव्हा अवताराला येतात तेव्हा त्या निर्गुण निराकार परब्रह्माला आपल्या भक्तीच्या माध्यमातून ते सगुण साकार करतात, त्यांना भाग पाडतात. मला ब्रह्मलीन स्वामी अखंडानंदजींचं एक वाक्य फार आवडतं. ते असं म्हणतात, नेहमी त्यांच्या लेखामध्ये अनेक वेळेला हा उल्लेख येऊन गेलेला आहे. ते असं म्हणतात की परब्रह्माला बघणं फारसं अवघड नाही आहे किंवा परब्रह्म साकार होणं फार अवघड नाही आहे. काय संत म्हणतील तसा आकार त्याला घ्यावा लागतो. त्याच्या मनावर नाही आहे की मी 2 हाताचा होऊ का 4 हाताचा होऊ का 8 हाताचा होऊ, मी देव होऊ का देवी होऊ, हे त्याच्या हातात नाही आहे. समर्थांनी ठरवलंय त्याच्या हातात धनुष्यबाण असलं पाहिजे म्हणून तो राम आहे. तुकाराम महाराजांनी ठरवलंय तो कमरेवर हात ठेवून उभा पाहिजे म्हणून तो विठोबा आहे. नाथ महाराजांनी ठरवलंय तो 3 तोंडाचा हवाय, त्याच्या मागे कामधेनू गाय उभी आहे म्हणून तो दत्त आहे. यांनी त्याला आकारात, तुकोबरांनी म्हटलंय असं, देवा हाती रूप धरविला आकार, नेदू निराकार होऊ त्यास. आता आम्ही त्याला निराकार होऊ देणार नाही. हे पुंडलिकांनी ठरवलं, याने विटेवर उभं राहायचंय, तो विटेवर उभा आहे. त्याला स्वतःचं मत नाहीये की मी कोणत्या रूपात व्यक्त व्हावं. भगवंताने स्वतःने 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगताना स्वतःचं भगवान म्हणून जे लक्षण आहे ते सांगताना असं म्हटलंय, भक्त जैसेने जेथ पाहे तेथ ते तेच होत जाये तो मी. मी कोण आहे तर भक्त मला जसा पाहिल तसं मला होता येणं, त्याला भगवान असं म्हणतात. भगवंताची एवढीच व्याख्या भगवंतानी केली आहे ज्ञानेश्वरी, तेवढीच आहे. तुकोबारांनी म्हटलंय, ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळ, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पावधरी. मग संतांनी आपल्याला तो परमात्मा कळावा याच्याकरता त्याला प्रार्थना करून आपल्याकरता म्हणून सगुण बनवलं. आता हे सगुण निर्गुणाची भांडणं फार वाईट आहे आणि ती सनातन कालापासून. सगुण निर्गुणाची भांडणं असणं मला त्यात आश्चर्य वाटत नाही. मला आश्चर्य वाटतं एकाच परब्रह्माच्या उपासनेमध्ये वाद व्हावेत याचं वाईट. सगुण निर्गुणाबद्दल कुणाला काय वाटायचं वाटू देत. कोणी निर्गुण मानतच नाही, कोणी सगुण मानतच नाही. आता आचार्यांचं ब्रह्मसूत्र भाष्य जरी बघितलं आपण तरी सगुण विग्रह हा फक्त उपासनेकरता आचार्यांनी मानला, निर्गुण निराकाराचं स्वरूप म्हणून चिंतन आचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये केलेलं दिसतं. परंतु या सगळ्याचा विचार केला तरी सामान्य माणसाची गती काय, तुमचं आमचं काय आहे? योग्यांना तो परमात्मा आकळत नाही, योग्यांना तो परमात्मा पकडता येत नाही, योग सामर्थ्य असून सुद्धा. मग आपलं काय होणार? याच्याकरता संतांनी त्या परमात्म्याला प्रार्थना करून त्याला सगुण विग्रहवान बनवलं, सगुण विग्रहवान बनवलं. मग आपल्याकरता त्याला आकार दिला, आपल्याकरता अमुक केलं तमुक केलं आणि मग पुन्हा स्वतः अवताराला येऊन त्या आकाराचं वर्म, त्याच्या चरित्राचं रहस्य, त्याच्या चरित्राचा गोडवा, त्याच्या चरित्रातून आपल्या जीवनावर होणाऱ्या परिणामाचं चिंतन हे आपल्या अभंगातून त्यांनी ते मांडत राहिले. ते स्वानुभवातून मांडत राहिले असतील किंवा ते उपदेशकाच्या भूमिकेतून मांडत राहिले असतील, पण आपली प्रवृत्ती ही भगवंताकडे झाली पाहिजे. आपला अंतःकरण प्रवाह हा भगवंताच्या चरणाकडे प्रवाहित झाला पाहिजे. याच्याकरता त्यांनी आपलं जीवन सर्वस्व वेचलं. ते तुमच्या माझ्या कल्याणाकरता वेचलं. तर ते वेचून झाल्यानंतर जेव्हा आपल्याला त्यांनी काही बोध दिला, त्या बोधातून जेव्हा आपल्याला कृष्ण किंवा राम याच्यात भांडण करायचं आपल्याला कारण नाही आहे. राम मोठे का कृष्ण मोठे, ते आधी आले का हे नंतर आले, काही फरक पडत नाही. भेद बघायचा झाला तर कुठेही पाहता येतो, कुठेही पाहता येतो. तो मला खरं म्हणजे संबंध करायचंच नाही उदाहरण देऊ. भेद बघायचा झाला तर कुठेही बघता येतो, ताकद लागते ती अभेद बघायला लागते. भेद तर कुठेही दिसतो, त्याच्यात नवल नाहीच आहे. सामर्थ्य लागतं, विचार लागतो, तो अभेद पाहण्याकरता, आनंद पाहण्याकरता, स्वरूप पाहण्याकरता लागत असतो. याच्याकरता त्याने आम्हाला विचार दिले, त्याने आम्हाला शिक्षण दिलं, त्याने आम्हाला उपासना पद्धती ठरवून दिली आणि त्या उपासना पद्धतीचं वर्म न कळल्यामुळे उभ्या आडव्या गंधाची बांधणं अजून कोर्टात चालतं.
केवढं दुर्दैव असं. ते उभं गंध लावायचं का आडवं गंध लावायचं, ते उभं सारवायचं. काही काही जुन्या घरामध्ये इतकी तीव्रता होती त्या उपासनेच्या बाबतीमध्ये महाराज, की जमीन सारवावी लागायची ना पूर्वी. तर हे वैष्णव असं करत होते म्हणे की ते असं सारवताना जमीन आडवी सारवायची नाही, उभी सारवायची. कारण आडव्याचा आपला संबंध आहे. आडवं म्हणजे शैव आणि उभं म्हणजे वैष्णव. ही भांडणं चालूच आहे. आणि ते वैष्णवांकडे असं सांगतात की एखादा कपडा जर फाटला ना तर आपण काय म्हणतो, तेवढा शिव, तर ते शिव म्हणत नाही. आता ही काय भांडण असते, टाकाटाक असं म्हणे. आता एवढं राहिलं नाही आणि ते आपलं भाग्य आहे की आपल्या संतांनी ते मिटवून टाका. ठीक आहे. काय आहे, संप्रदायाचा, विचाराचा, धर्माचा अभिनिवेश असू नये असं नाही आहे, त्याच्याबद्दल अभिमान असू नये असं नाहीये. पण अभिमानाचं पर्यवसान तर्क कर्कशतेमध्ये आणि तत्वशून्यतेतून हे अभिनिवेशाचा परिणाम किंवा अभिमानाचा परिणाम अहंकारामध्ये होऊ नये याची दक्षता घेतली की सगळे पंथ एकाच्या एक हातात हात घालून जाऊ शकतात. पण आपल्यासारख्या लहान माणसांनी काय सांगायचं, मोठे मोठे आपल्यापेक्षा मोठे आहेच आहेत या देशामध्ये, विद्वान लोक आहेत, आपण काही सांगू नये. पण सांगून झाल्यावर हे बोलायला हरकत नसते. आता गंमत अशी आहे की परमात्म्याला सगुण बनवलं, आम्हाला सगुण परमात्मा दिसला, त्याचा अवतार झाला, तो आमच्या कल्याणाकरता झाला. नृणाम निश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवती प्रभो, हे आपल्याला सांगितलं गेलं की भगवान अवताराला आले कुणाकरता. अरे ते मोठ्यांकरता अवताराला आले असतील, काही झाला असेल, पण मुख्य त्यांचा अवतार हा तुमच्या माझ्या कल्याणाकरता झाला. रामचंद्र प्रभूंचं नाम, रामचंद्र प्रभूंचं दर्शन, रामचंद्र प्रभूंच्या चरित्राच्या संबंधानं काही चिंतन, हे जेव्हा आपल्याला करता येतं, हे जेव्हा प्राप्त होतं, तेव्हा त्या संबंधातून प्राप्त होणारा आनंद आमच्या जीवनामध्ये आनंदाचं स्मरण करून देतो, जाणीव निर्माण करून देतो. पण ती जाणीव निर्माण झाली तरी अतृप्ती मात्र कायम राहते. आणि संतांना हेच हवंय, हेच हवंय. या अतृप्तीतून आमचा प्रवास सुरू होतो. आमचा प्रवास हळूहळू तसा सुरू होतो. आणि मग रामचंद्र प्रभूंचं दर्शन आपल्याला नित्यत्वानं झालं पाहिजे. सगुण निर्गुणाचे वाद नाही, सगुण निर्गुण एकच आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असणारं प्रमाण द्यायचं झालं तर तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, हे आपल्याला संतांनी सांगितलंच. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरिले, हेही सांगितलं. आणि जरी सगुण विग्रहामध्ये फरक पडत असला तरी तो विग्रह सुद्धा स्वरूपानं एक आहे, हे सांगणारे संतच आहे. आपल्याला हे माहिती आहे की समर्थ जेव्हा पंढरपूरला आले तेव्हा विटेवर उभ्या असलेल्या परमात्म्यासमोर उभं राहून त्यांनी पांडुरंगाला हा प्रश्न विचारलाय, येथे का रे उभा श्रीरामा मनमोहन मेघश्यामा, कशा करता इथे उभे राहिला रामा तुम्ही? चापबाण काय केले करकटावरी ठेविले, काय केली शरयू गंगा येथे आणली चंद्रभागा, काय केली सीता सती येथे बहुत जन दिसती. कारण तो फरक आहे ना अवतारामध्ये. भगवंताच्या प्रत्येक अवतारात बदल, त्याचा प्रत्येक अवतार विलक्षण, तो आपल्याला मनाला मोहून टाकणारा. वराह अवतार सुद्धा गोड आहे देवाचा. एरवी वराहाला गोड म्हणणारा कोणी सापडणार नाही, पण भगवंताचा वराह अवतार सुद्धा तेवढाच सुंदर आहे. पण त्याचं सौंदर्य जाणवण्याकरता आपल्याला भगवत भक्त व्हावं लागेल. आपल्याला तसं, आता काळा रंग हे काही सौंदर्याचं लक्षण कधीच नव्हतं ना, की कोणी अशी प्रार्थना करत नाही की मी काळं व्हावं, असं कोणीच म्हणत नाही. काळा रंग हे काही सौंदर्याचं लक्षण नाही, पण काळ्या रंगाचं सौंदर्य बघण्याकरता तुकोबराय व्हावं लागेल ना, असं आहे ना. आता हे फरक आहेच आहे. रामचंद्र आमच्याकडे तर पुष्कळ फरक आहे. आमचे वडील असं सांगितलं, माझ्या पितृचरणांच्या मुखातून मी ऐकले, ते नेहमी असं म्हणायचे की राम आणि कृष्ण हे दोन दैवत आपलीच आहेत, ते एकच आहेत. पण अवतार झाल्यानंतर त्यांच्या अभिव्यक्तीमध्ये जो फरक पडतो तो इतका आहे की ते निळे म्हणून अवताराला आले, हे काळे म्हणून अवताराला. ते रात्री बाराला आले, ते दिवसा बाराला आले. ते राजवाड्यात आले, हे तुरुंगात आले. हे एकाच आईबापाचे म्हणवल्या गेले, ते दोन आईबापाचे म्हणवल्या गेले. यांना कधी खरं बोलून माहिती नाही आणि त्यांनी खरं कधी सोडलं नाही. भागवतामध्ये भगवंताच्या मुखात शब्द येते, मी खरं बोलतो असा माझा दावाच नाही, असं भगवानच बोलतात. मी खरं बोलतो असा माझा दावा नाही, मी बोलतो त्याला जग खरं मानतं, त्याला मी काय करू, असं भगवान श्रीकृष्णाचं म्हणणं भागवतात. बरं, इकडं रामोद्गीरणाभिभाषते,
राम दोनदा बोलत नाही. दोनदा बोलायची गरज त्यालाच पडते ज्याचं पहिलं खोटं असतं. रामोद्वीर ना विभाषते, दोनदा बोलतच नाही, एकदाच जे काही येते. म्हणजे वडील असं सांगायचे की याच्यातला फरक गमतीचा असा आहे की रामचंद्र काय आहे, निळा रंग वेगळा असतो आणि काळा रंग वेगळा असतो. काळ्या रंगाचं वैशिष्ट्य सांगतो मी. आपण एखादं सुंदर चित्र काढलं आणि त्याच्यावर वाटीभर असा काळा रंग टाकून दिला तर ते चित्र पुन्हा दिसत नाही. दुसऱ्याला वर येऊ न देणे हे काळ्या रंगाचं वैशिष्ट्य. काळा रंग दुसऱ्या रंगाला वर येऊ देत नाही आणि तिथं तसंच आहे. त्यामुळे भागवतामध्ये तुम्ही कोणतंही चरित्र वाचा ते कृष्णापर्यंतच जाणार. पण रामायणामध्ये तसं नाहीये. रामचंद्र प्रभूंना जेवढं महत्व आहे ना तेवढंच महत्व भरतालाही आहे. त्यांनी त्यांचं महत्व नाही कमी केलं. जेवढं भरताला महत्व आहे तेवढंच मारुतीरायांना महत्व आहे. जेवढं त्यांना आहे तेवढंच रावणालाही आहे. तेवढंच महत्व शत्रुघ्नालाही आहे. तेवढंच महत्व सीता मातोश्रींनाही आहे. आणि तेवढंच महत्व 14 वर्ष प्रतीक्षा करणाऱ्या उर्मिलेलाही आहे. निळा रंग दुसऱ्या रंगाला बरोबर घेऊन वर येतो, काळा रंग दुसऱ्या रंगाला दाबून वर येतो. हा फरक आहे. आणि म्हणून ते असं आमचे वडील असं सांगायचे नेहमी की या दोन्ही अवतारातला मुख्य फरक हा आहे की रामचंद्र प्रभू आणि भगवान श्रीकृष्ण यांचं चरित्र जर आपण बारकाईनं पाहिलं तर रामासारखं वागणं सगळ्यांना शक्य आहे पण तसं कोणी वागत नाही. आणि कृष्णासारखं वागणं कुणालाच शक्य नाही पण सगळ्यांची मरमर तिथे आहे. आणि हे खरंच आहे. किती सरळ जीवन आहे रामचंद्र प्रभूंचं. तो आदर्श आहे आमचा, आमच्या संस्कृतीचा आदर्श आहे. आमच्या भारत देशामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या समोरचा आदर्श आहे. आम्ही ज्या ज्या भूमिकेमध्ये जाऊ त्या त्या भूमिकेमध्ये आम्हाला जर चांगलं वागायचं असेल तर कुणासारखं, तर रामचंद्र प्रभूंसारखं. हे उत्तर कुणाच्याही मुखातून जेवढ्या सहजतेनं बाहेर पडेल तेवढं दुसरं उत्तर बाहेर पडणार नाही. हेच रामचरित्र आहे. रामचरित्र हेच आहे. आणि जेव्हा त्या सगुण साकाराचा वेध आम्हाला लागतो आणि भगवंताच्या नामातून, भगवंताच्या रूपदर्शनातून, भगवंताच्या गुणवर्णनातून, भगवंताच्या लीलाग्रहणातून जसं जसं ते व्यक्तिमत्व आमचं व्हायला लागतं तसं तसं ते कळायला लागतं की जीवनाचं आलंबन याच्यापेक्षा वेगळं असूच शकत नाही. एकालंबनात्मक वृत्ती होणं याला योगशास्त्र आपल्या जीवनाची धन्यता मानतं. एकालंबनात्मक वृत्ती होणं याला भक्तिशास्त्र अनन्यता म्हणतं. एकालंबनात्मक वृत्तीलाच ज्ञानशास्त्र व्यापकता मानतं. आणि या सगळ्या व्यापकतेतून, अनन्यतेतून आणि योगातून आमचं जीवन जोडलं जातं ते त्या भगवंताबरोबर जोडलं जातं. आणि त्या परमात्म्याचं एकदा यथार्थ ज्ञान झालं की सगळीकडे तो परमात्मा आम्हाला जाणवायला लागतो. सगळीकडे तो परमात्मा, जसं ज्ञानोबारांनी म्हटलंय, समर्थांनी म्हटलंय त्या पद्धतीनं सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी या नियमाप्रमाणे सर्वाघटी राम जाणवणं हे सगुण विग्रहाच्या भक्ती आणि ज्ञान परंपरेतली सर्वोच्च अवस्था मानली जाते. सर्वोच्च अवस्था. आत्मत्वे वेठीला होय तो जया तया दृश्याते पाहे ते दृश्य दृष्टेपणेसी होत जाये तयाचे चिरूप. या तत्वज्ञानाच्या नियमाप्रमाणे मग यांना सगळीकडे राम दिसायला लागतो. सगळीकडे रामचंद्र प्रभूंचा आविर्भाव, सगळीकडे त्यांचं दर्शन व्हायला लागतं. सगळीकडे ते तेच 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 त्याच्या वाचून दुसरं काही. यत प्राप्य तदेव अवलोकयती तदेव चिंतयती तदेव भाष्यती. हे जसं नारद महर्षी त्या भक्तीचा परिणाम म्हणून आपल्याला सांगतात त्या पद्धतीचा परिणाम भक्ताच्या जीवनावर दिसायला लागला. आणि मग कुठेही बघितलं की त्यांना राम. मग ते पांडुरंगासमोर आले आणि काळा रंग दिसला तरी त्यांना निळे रामच दिसणार. हेच एकनाथ महाराज जेव्हा कोल्हापूरला गेले आणि देवीसमोर उभे राहिले त्यांना ती देवी न दिसता त्यांना पांडुरंगच दिसणार. देवीसमोर उभे राहून गोंधळ आहे त्यांचा. एक गोंधळ म्हणजे अभंग आहे. अभंगाचा एक प्रकार आहे गोंधळ म्हणजे. तो गोंधळ नाथ महाराजांनी म्हटलंय, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी वो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी. आंबा कर ठेवोनी कटी, कटी कर ठेवोनी आंबा उभी. हे काय आहे? वृत्ती जेव्हा भगवद्रूप होते. म्हणून आपण पहा की मारुतीरायांना हे माहिती नाहीये का? ते तर नित्य आहे, ते तर शाश्वत आहेत, ते तर चिरंजीव आहेत. कृष्ण कालामध्येही मारुतीराय आहेच आहेत, रामकालामध्येही ते आहेच आहेत. मग कृष्ण कालामध्ये आल्यानंतर त्यांना ही कल्पना नाही की ते रामचंद्र प्रभू आणि हे भगवान श्रीकृष्ण एक आहेत. हे त्यांना कळत नसेल. कळत असेल मीरेला हे कळत नसेल.
राधेला हे कळत नसेल की कृष्ण आणि राम ही दोन वेगळी तत्व नाही आहेत, हे एकच तत्व आहे. हे काही राधेला माहिती नसेल का? राधेलाही ते माहितीच आहे. राधा ज्या कृष्ण कालामध्ये आविर्भूत झाली त्याच्या पूर्वी रामचंद्र प्रभूंचा अवतार आहे आणि रामचंद्र प्रभूंच्या कालात आविर्भूत झालेल्या मारुतीरायांच्या नंतरच्या काळामध्ये कृष्ण अवतार आहे. पण हे असून सुद्धा ह्या दोघांनाही ती जाणीव असताना सुद्धा मारुतीराय कधी कृष्ण कृष्ण म्हणत नाहीत आणि राधा कधी राम राम म्हणायला जात नाही. तरीही त्या दोघांचं कल्याण आहे. दोघांना जाणीव असूनही त्यांच्या अंतःकरणामध्ये त्या सगुण विग्रहाबद्दलचं जे प्रेम आहे ते प्रेम त्यांना त्या त्या पद्धतीची उपासना करायला आणि त्या त्या पद्धतीच्या आनंदाची प्राप्ती करून घेण्याकरता भाग पडत असतं. हा विचार जर आपण बारकाईने केला तर हा अर्धवट विचार आहे, हा पूर्ण नाही झाला. जेव्हा सर्वत्र एक राम अनुभवाला यायला लागतात त्यावेळेला त्या जाणीवेच्या पुढची जाणीव अशी असते की स्वच्या ठिकाणी सुद्धा त्या रामाची अनुभूती यायला लागते. स्वभिन्न पदार्थाच्या ठिकाणी आराध्य दिसणं ही कदाचित भक्ती असेल, पण स्वच्या ठिकाणी आराध्याची जाणीव होऊन स्वचं संपूर्ण अस्तित्व संपून जाणं, स्व म्हणून आतापर्यंत ज्या देहाकडे बघितलं गेलं, ज्या इंद्रियांकडे बघितलं गेलं, ज्या अंतःकरणाकडे बघितलं गेलं, ज्या परिच्छिन्नतेकडे बघितलं गेलं, त्या सर्व परिच्छिन्नतेचा भाग निवृत्त होतो. आणि मगाशी आपण ऐकल्याप्रमाणे भाग गेला, शीण गेला, अवघा झाला आनंदू, या पद्धतीनं ती अनुभूती यायला लागते आणि स्व राहत नाही. ज्ञानोबा म्हणतात तेथ अहम हा धूप जाळू, न अहम तेजे ओवाळू, सामरस्य पोटाळू निरंतर. ज्ञानेश्वर महाराजांची सद्गुरू पूजा 15व्या अध्यायाचा आरंभ आहे. आपण बघा, मी का सांगतो आपल्याला, हे झालं की स्वचं जेव्हा अस्तित्व संपून जातं आणि अहम ब्रह्मास्मी या महावाक्यामधला अहम सुद्धा निवृत्त होतो आणि अहम गेल्यामुळे अस्मी हे क्रियापदही कर्त्याबरोबर निवृत्त होऊन जातं, त्यावेळेला शिल्लक राहतं ते केवळ ब्रह्म असतं. आणि ते ब्रह्म जाणवल्यानंतर जीवनाची इति कर्तव्यता आहे असं वेदांताने आपल्याला सांगितलं. पण संत महात्मे जे अवताराला आले तुमच्या माझ्या कल्याणाकरता, त्याने आपल्याला सांगितलं ही जीवनाची इति कर्तव्यता नाही आहे. आम्ही आनंद स्वरूप झालो ही गोष्ट खरी आहे, पण आनंदानुभूतीची एक स्वतंत्र अपेक्षा आनंद स्वरूपतेतही शिल्लक राहत असेल तर परब्रह्माच्या ब्रह्मस्वरूपतेचं यथार्थ ज्ञान झाल्यानंतरही त्या सगुण विग्रहाचं वेळ अंतःकरणाला लागणं आणि त्या सगुण विग्रहाच्या दर्शनातच जीवनाची धन्यता मानणं, त्या सगुण विग्रहाला इतर सर्वांपर्यंत पोचवणं ही जीवनाची धन्यता आहे, हे आपल्याला संतांनी नंतर दाखवून दिलं. म्हणजे केवळ निर्गुण एक आहे, त्या निर्गुणाचा अनुभव येण्याकरता ते सगुण झालं, सगुणाचा बोध झाल्यानंतर तेच निर्गुण आहे हे जाणवायला लागलं आणि निर्गुणाच्या यथार्थ जाणीवेतून सगुण ब्रह्माच्या उपासनेचा आनंद जीवनामध्ये अविचल राहिला आणि अविरत चालत राहिला तर ते जे मानवी जीवन असतं त्याला तत्वार्थ रामायण असं. सगळ्या तत्वार्थ रामायणाचा संकोच एवढा. या रामायणामध्ये डोंगरे महाराजांनी ज्या पद्धतीने, म्हणून मी म्हटलं ना, हे रामचंद्राचं सांगितलेलं चरित्र आहे, कारण ते स्वसंवेद्य आहे. ते त्याच भूमिकेमध्ये जावं लागेल तर ते कळेल. आम्हाला सगुण कळेल, निर्गुण कदाचित कळणार नाही, पण निर्गुण कळणाऱ्यांनी सगुण हेच निर्गुण असतं हे जर आम्हाला दाखवून दिलं तर निर्गुणाच्या जाणीवेतूनही सगुणाचं वेळ अंतःकरणामध्ये राहणं याचा आनंद काय असतो हा अनिर्वचनीय आनंद हे त्या पातळीवर गेल्याशिवाय कळत नाही. आणि असा आनंद जगताला देण्याकरता नंतरच्या काळामध्ये ज्या महात्म्यांचा आविर्भाव आपल्याकडे झाला आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये त्यांनी या तत्वज्ञानाचा आणि या अनुभूतीचा प्रचार आणि प्रसार केला, त्या महात्म्यांमध्ये अग्रगण्य म्हणून डोंगरे महाराजांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. त्यांनी हे काम केलं आणि त्याच कार्याचा अनुवाद आता या चौघांनी मिळून केलाय. आणि मी मंडळाला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो, या केंद्राला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी ते मराठीत भाषांतरित केलं. भाषांतर करणं ही सोपी गोष्ट नसते. शब्दाला प्रतिशब्द माहिती असणं म्हणजे भाषांतराचा आपल्याला अधिकार येणं असं नसतं. कारण आपल्याकडे सुदैवाने, मी सुदैवाने हा शब्द फार जाणीवपूर्वक वापरतो, शब्दाला शब्द सापडू शकतो, पण शब्दाच्या भावाच्या अविष्कृततेला समानार्थी शब्द सापडणं ही सोपी गोष्ट नसते. आणि त्याच्याकरता, त्या अभिव्यक्तीकरता शब्दाचा आणि नुसता भाषेचा अनुभव असून चालत नाही किंवा ज्ञान असून चालत नाही, त्याला पारमार्थिक गती आवश्यक असते. तशी गती ज्यांना आहे त्या चौघांनी मिळून हे भाषांतरित केलंय. म्हणून
म्हणून या ग्रंथाला महत्त्व. मला मोठा आनंद वाटतो. काही काही गोष्टीचं भाषांतर होऊच शकत नाही, शब्दांतर होऊच शकत नाही. तो शब्द तसाच लागतो आणि तसाच वाचावा लागतो तर ते चालतं. आपल्याला अनेक वेळेला कितीतरी समर्थांच्या, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या या संत वाङ्मयाचं भाषांतर झालं नाही का? तर झालं. आम्हाला हिंदी ज्ञानेश्वरी आम्ही पाहिली, हिंदी दासबोध मी पाहिलाय, इंग्रजीत भाषांतर केलेला दासबोध मी पाहिलाय. पण ज्यांना मराठी येत नाही त्यांच्याकरता ठीक आहे. ज्यांना मराठी येते त्यांना आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे हे म्हणताना जेवढा आनंद वाटेल तेवढं त्याचं इंग्रजी भाषांतर वाचताना किंवा म्हणताना आनंद वाटेल असं मला तरी वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही, पण मला वाटतं बहुधा तुम्हालाही तसं ते वाटत नसाल. कसं शक्य आहे? ते शब्द संतांच्या, काय असतं, संतांच्या मुखातून आल्यामुळे त्यांना एक स्वतंत्र किंमत असते. शब्दशास्त्राचा एक विचार आहे. शब्द प्रकट होताना स्वतःची किंमत घेऊन प्रकट होत नाही. तो ज्याच्या मुखातून व्यक्त होतो ना त्याची किंमत घेऊन तो उभा राहतो. शब्द स्वतःची किंमत घेऊन नाहीये. आता समर्थांच्या वाङ्मयामध्ये असे कित्येक शब्द आहेत की जे आपण आपल्या रोजच्या बोलीभाषेमध्ये वापरतो, पण त्याची पारायणं नाही होत. आपण तेच शब्द उच्चारतो पण त्या शब्दाची पारायण नाही होत. पारायण त्याच शब्दाचं होईल जो समर्थांच्या मुखातून व्यक्त झाला. आमच्या मुखातून होणाऱ्या शब्दाचं पारायण नाही होत. त्यांच्या मुखातून येणाऱ्या शब्दाच्या पारायणाचा हा परिणाम. दासबोधाचं पारायण आपण करतो, काय होतं? पारायणातून काय होतं? त्यांच्या मुखातून येणाऱ्या शब्दाच्या पारायणाने आपण नारायण होतो, हा पारायणाचा परिणाम. पण आपल्या मुखातून येणारे जे शब्द असतात ना ते ओवीतलेच असतात पण ते शिवीसारखे लागतात. असं का होतं? कारण ज्याच्या मुखातून तो शब्द बाहेर पडतो ना त्याची किंमत त्या शब्दाच्या मागे उभी. तसं हे अनुवाद करताना, भले मराठी अनुवाद असेल, ही सगळी मंडळी मराठी बोलणारीच आहे, मराठी भाषिकच आहे, पण शब्द आणि त्याचा प्रतिशब्द आपल्या भाषेतला हे समजणं, त्यापेक्षा त्या शब्दाच्या मागे वक्त्याचा भाव तो आपल्या भाषेतून व्यक्त करणं, तो भावांतर करणं हा हेतू नाहीये. भाव तोच ठेवायचा आहे पण अर्थांतरही करायचं नाहीये, पण शब्दांतर मात्र करायचं आहे. शब्दाला स्वभाषेतल्या प्रतिशब्द, स्वभाषेतला प्रतिशब्द द्यायचा आहे पण त्याच्या अर्थात बदल होऊ द्यायचा नाही आणि त्याच्या भावालाही धक्का लागू द्यायचा नाही. अशी दक्षता घेऊन जेव्हा भाषांतर केलं जातं ना तेव्हा ते भाषांतर वाचताना आपण डोंगरे महाराजांच्या समोर बसलेलो आहोत अशी अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे भाषांतर तसं झालंय असं मला आनंदानं सांगावंसं वाटतं. मी या चारही भाषांतर करणाऱ्या भाषांतरकर्त्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो की आपण अशा पद्धतीचं भाषांतर केलंय. आपण फक्त शब्दज्ञानी नाही तर आपण या ग्रंथाचे भावनिर्वाहक आहात असं मला आपल्या संबंधानं आवर्जून सांगावंसं वाटतं. आपण महाराजांचा भाव या शब्दातून व्यक्त केलाय त्याबद्दल आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आणि माझा अधिकार नसताना मला इथे बोलावलं त्याबद्दल कृतज्ञ तर मी आहेच आहे. मंडळाच्या बाबतीत मी नेहमीच कृतज्ञ आहे. मी हात जोडून नेहमीच त्यांच्यासमोर शरणागती पत्करलेला एक वारकरी आहे. मला त्यांच्या प्रती नेहमीच अंतःकरणामध्ये सद्भाव आहे, आदराची भावना आहे. फक्त जाता जाता एक सांगतो की मला इथे बोलवलंय, प्रकाशन सोहळ्याकरता बोलवलं, हे प्रकाशन केलं गेलं असं जरी म्हटलं गेलं असलं तरी मी थोडंसं दुरुस्ती करतो. रामचंद्र प्रभूंच्या चरित्राचं प्रकाशन करणारा सूर्य अजून जन्माला आला. जे प्रकाशितच आहे, जे स्वप्रकाशी आहे त्याला कोणी प्रकाशन करण्याकरता येण्याची गरज नसते. मग याच्याकरता वेदांतामध्ये एक शब्द आहे, याला प्रकाशन म्हणत नाही, याला निरावरण करणं असं म्हणतात. मी फक्त त्याच्यावरचं आवरण दूर केलंय. मुळात जे आहे ते स्वप्रकाशित तो ग्रंथ आहे, ते रामचंद्र प्रभूंचं चरित्र आहे. त्यामुळे मी त्याचं प्रकाशन झालं असं म्हणण्यापेक्षा ते निरावरित झालं असं म्हणणं जास्त मला आवडेल. मी फक्त वरचं आवरण दूर केलं कारण परब्रह्माला काही कोणी प्रकाशन करण्याची गरज नाही, ते स्वसंवेद्य आहे. मग त्याचं प्रकाशन करणारे आपण कोण आहोत?
आणि डोंगरे महाराजांचे शब्द आहेत ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांनी स्वतःचा प्रकाश निर्माण केलेला असेल तर त्याचं प्रकाशन मी काय करणार आहे. पण वरचं आवरणसुद्धा रामनामानं युक्त असल्यामुळे मी फक्त ते निरावरित केलेलं आहे आणि या निरावरणाकरता मला आपण संधी दिलीत त्याबद्दल मी कृतज्ञता आपल्या चरणी नतमस्तक आहे. आपण बराच वेळ बसलेले आहात याची मला जाणीव आहे. तथापि मला जे बोलायचं होतं ते बोलायचंच आहे असं ठरवूनच मी आलेलो असल्यामुळे मला आपल्या मातीचे मारणं आवश्यक वाटलं म्हणून मी फक्त बोललो. आपल्या सर्वांच्या सहनशक्तीला माझा साष्टांग नमस्कार आहे. मी थांबतो. हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकरांच्या वाणीनंतर पुढे आम्ही काही बोलणं हे खरंच गैर आहे. पण वाणीला विराम न देता हे अजून असंच चालत राहावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटत होतं महाराज. आणि खरंच पुन्हा आणखीन याविषयी ऐकायला आम्हा सर्वांनाच आवडेल. तुम्ही म्हणला तसं भाव अंतरी